भोळे भाविक हे जुनाट चांगले, भोळे भाविक हे जुनाट चांगले, होय तैसे केली भक्तिभावी, मनवोनी चिंता नाही आम्हा दासा, न भिऊ गर्भवासा जन्म घेता, आपुलिया इच्छे करू गदारोळ, आपुलिया इच्छे करू गदारोळ, भोगू सर्व काळ सर्व सुखी, मनवोनी चिंता नाही आम्हा दासा, न भिऊ गर्भवासा जन्म घेता, तुका म्हणी आम्हा देवाचा सांगात, तुका म्हणी आम्हा देवाचा सांगात, नाही विसंबूत इरा, मनवोनी चिंता नाही आम्हा दासा, न भिऊ गर्भवासा जन्म घेता विठ्ठल. विठ्ठला 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 विठ्ठल 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 हा विठ्ठल 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 भोळे भाविक हे जुनाट चांगले, होय तैसे केले भक्तिभावी, मनवोनी चिंता नाही आम्हा दासा, न भिऊ गर्भवासा जन्म घेता, जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता, काय माझी वाणी मानील संतासी, रंगवू चित्ताशी आपुलिया, नोहे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मृत्यूजीवी, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया, पंढरीचा देवराया.
तुझे पाया दंडवत 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 तुझे पंढरीच्या देवालया दंडवत तुझे पाया 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 तुझे पाया 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 पंढरीच्या देवराया दंडभूत तुझी पाया महायोग पिते तटे भीमरत्या वरम पुंडलिकाय धातुं मुनींद्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम शरण शरण हनुमंता तुम्हा अलू रामदूता काय भक्ती त्याच्या वाटा मज दावया सुभता वंशी विभूषित करा नवनीरदाभात पीतांबराधरुणबिंब फलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने नारायणं नमस्कृत्य देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुनिरेः भोळे भाविक हे जुनाट चांगले भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्तिभावी मनवोनी चिंता नाही आम्हा दासा न भिव गर्भवासा जन्म घेता विठाला विठाला भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्तिभावी मनवोनी चिंता नाही आम्हा दासा न भिव गर्भवासा जन्म घेता. प्रस्तुत कीर्तन निरूपणासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगमान्य विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्य राजरसिक तुकोबराय यांचा देवाचं आणि भक्तीचं अलौकिक महत्त्व प्रतिपादन करणारा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात की बाबा आमचा देव भोळा आहे, आमचा देव भाविक आहे, आमचा देव जुना आहे, आमचा देव चांगला आहे. भोळे भाविक हे जुनाट चांगले. आणि महाराज आमचा देव असा असून नाही, आम्ही भक्तिभावाने त्याला जसा केलो तसा तो होतो. होय तैसे केले भक्तिभावी. म्हणून त्या कारणामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. म्हणून चिंता नाही आम्हा दासा. कुठली चिंता न भिवू गर्भवासा जन्म घेता. मग महाराज एवढं तुम्हाला सगळं प्राप्त झाल्यानंतर तुम्ही करणार काय? महाराज म्हणतात आम्ही आमच्या इच्छेला ज्या वेळेस वाटल त्यावेळेस भक्तीचा गदारोळ करू आणि भक्तीचा सर्वोच्च आनंद प्राप्त करण्याचा आम्ही सदैव प्रयत्न करू. आपुली इच्छे करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुखे. मग महाराज तुम्हाला याचा कोणी निरोप दिलाय का? नाही महाराज. तुकोबराय म्हणतात आम्हाला याचा निरोप डायरेक्ट देवाकडून आहे. तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत एर एरा. देव आणि आम्ही एकमेकाला विसरू शकत नाहीत. अभंगाचा सरळ अर्थ विठ्ठल. अभंगाचा सरळ अर्थ तुम्हाला कळाला का? कळाला का? हो म्हणा नाही तर नाही म्हणा. धरून आणल्यासारखे नका बसू. तुमच्याच गावातला आहे मी, सगळ्याच्या परिचित आहे. अभंगाचा सरळ सरळ आपला अर्थ आपल्या समोर प्रतिपादित केलेला आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य आहे. तसं तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. सालाबाद प्रमाणे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. आता दसऱ्याबद्दल मतभेद भरपूर आहेत, त्याचं आपल्याला या ठिकाणी चिंतन करायचं नाही आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर जामकर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने गेली 37 वर्ष अखंड नामयज्ञ सोहळा आपल्या गावात आनंदात साजरा होतो. उणीव एका गोष्टीची भासतीची जा फरक काही वाटत नाही. मी बोलणार आहे. आपण अभंगामध्ये सुद्धा तोच विषय आहे.
मी अभंगाला सोडून बोलणार नाहीये. जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला सांगितलंय की बाबा आपण भक्ती करा. आम्ही भक्ती करतो. प्रत्येक जण इथं आलेला प्रत्येक जण भक्ती करतो. कोण भक्ती करत नाही? या अभंगात 3 मुद्दे आहेत. एक आस्तिक आहे, एक नास्तिक आहे आणि एक मुक्त आहे. 3 माणसं आहेत. जे भक्ती करून मुक्त झालेत त्यांचा विचार आपल्याला करायचा नाही. थोडासा रिपीट कमी करा वाटलं. ज्यांनी भक्ती केली आणि मुक्त झालेत त्यांचा विचार आपल्याला करायचा आहे का? नाही करायचा. मग जे भक्तीच करत नाहीत त्यांचाही विचार आपल्याला करायचा नाही. पण भक्ती करून काहीच प्राप्त झालं नाही यांचा मात्र विचार करावा लागेल. विठाला विठाला काही नाही लक्षात राहिलं तरी एवढं लक्षात राहू द्या. आणि घरी जाताना आपापला विचार करा, आपण कुठल्या वर्गात बसतोय. भक्ती करून तुम्ही मुक्त झालात का? तुम्हाला भक्तीच करायची नाही का? भक्ती करून तुम्हाला काही प्राप्त होत नाही? आपण आपला विचार करायचा, आपण कुठल्या वर्गात बसतोय. मग आपल्याला जे मुक्त झालेत त्यांचा विचार करायचा का? महाराज, ज्यांनी भक्ती केली, देवाची भक्ती करून जे मुक्त झालेत त्यांना इतर गोष्टीचा काही घेणं देणं राहिलेलं नाही. मग आपल्याला त्यांचा विचार करून जमणार आहे का? नाही जमणार. जे नास्तिक आहेत, नास्तिकाचा असा विषय असतो, नास्तिक माणूस स्वतःही करत नाही आणि इतरालाही करू देत नाही. त्या नास्तिकामध्ये 3 प्रकार आहेत. ते नास्तिक असे त्यांची बुद्धी 3 प्रकारांना, काही लोकांची बुद्धी 3 प्रकारांना चालते. एक कापुराच्या बुद्धीची असतात. कापुरासारखी एखाद्याची बुद्धी असते आणि एखाद्याची गौरीसारखी असते आणि एखाद्याची म्हशीच्या ताज्या पोवासारखी असते. म्हशीचा ताजा पोव कळतो ना, शेण ताज्या शेणासारखी एखाद्याची बुद्धी असते. कापुराचे जे बुद्धीचे लोक आहेत त्यांना स्पर्श झाला की लगेच ते पेटतात. माणसाची बुद्धी ही कापुरासारखी असली पाहिजे आणि आपली भक्ती करतानाही आपलं अंतकरण तसं असलं पाहिजे. काही कापुराच्या बुद्धीचे लोक आहेत, पटकन प्राप्ती करून घेतात. काही गौरीसारखे आहेत, धुपत 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 का होईना जळत आहेत. काही म्हशीच्या ताज्या पोवासारखे आहेत, किती बी पेटवा, पेटवणारा मरल पण ते पेटणार नाही. विठाला मग महाराज, हे जे लोक आहेत यांचा विचार करायचा आहे का तुम्हाला? आम्हाला यांचा विचार करायचा नाही. मग आम्ही ज्या देवाची भक्ती करतो, आम्ही प्रत्येकजण देवाची भक्ती करतो. तुम्ही भक्ती करता, मी भक्ती करतो. फक्त आपला भक्ती करण्याचा मार्ग प्रत्येकाचा वेगळा आहे. प्रत्येकजण भक्ती करतो, पण कोणाची भक्ती कशी आहे, कोणी कोण्या देवाची करतंय? जे अशा देवाची भक्ती करतात की ते देव स्वतःच्या पोटासाठी रडतात. आपुल्या पोटाची रडते मागे ते अवदान. आपुल्या पोटाची रडते मागते सीते अवदान. आपल्या पोटाची रडते मागे सीते अवदान. आपल्या पोटाची रडते मागे सीते अवदान. शेंदरी हे दारी दैवाते कोणती पूजी भूते केते. आपोल्या पोटाची रडते मागती सीते अवदाना. शेंदरी हे दैवते आपुल्या पोटाची मागती सीते अवदान. अवदान सीते अवदान. आम्ही अशा देवाची भक्ती करतो. शेंदरी हिंदरी दैवते कोणती पूजी भूती घेते. आपुल्या पोटाशी रडते मागती सीते अवदान. ज्या देवाला स्वतःच्या पोटाची खळगी भरता येत नाही त्याला मागून काय फायदा आहे का? ज्या देवाला स्वतःच काही करता येत नाही, महाराज तुकोबाराय सांगतात की बाबा आम्ही अशा देवाची भक्ती करतो की ते देव आम्हाला भिकेला लावतो. हातामध्ये परडी आमच्या ती देवी देते आणि आम्हाला भिकेला लावते. हाती परडी देऊनी मज भिकेशी लाविले हो. अशा देवीची आम्ही भक्ती करतोय की बाबा त्या देवीनं आम्हाला आमच्याच, मग ती देवी आम्हालाच भिकायला लावती तर ती आम्हाला काय देणार आहे का?
नाही देणार महाराज. देवीची भक्ती, आता प्रत्येकजण देवीची भक्ती करतो. देवीची भक्ती करताना महाराज इतकी गोड काय काय गाणी इतकी गोड जी जाते, लय गोड आहेत ते गाणे, म्हणायला बी ते बरे वाटतात. पण नको, आलं वारं तर पुन्हा कुठं ना, आपले 10-15 मिनटं जायचे. विठाला विठाला. मग अशा देवाची भक्ती करून चालणार आहे का? नाही चालणार. जे देव स्वतःच्या पोटाची खळगी भरू शकत नाहीत त्यांची भक्ती करून आम्हाला जमणार नाही. मग तुकोबर आहे, जरा दम धरा, थोडी दम धरा. आम्हाला एक सांगा, तुम्ही आमच्या देवी देवताबद्दल एवढं बोलताय, आमच्या देवी देवतांना एवढं नाव ठेवताय, मग तुम्ही तुमच्या देवाबद्दल काहीतरी सांगा ना. असं काहीतरी विशेष आमच्या देवापेक्षा तुमच्या देवाकडे काहीतरी विशेष असलं पाहिजे तरच तुम्ही बोलता. आमच्या देवाला बोलू शकता, अन्यथा बोलू शकत नाहीत. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक खंडन आणि मंडन. त्या भाविकांनी जगद्गुरु तुकोबारायला प्रश्न केला की बाबा तुम्ही आमच्या देवाला नाव ठेवताय, ज्या अर्थी तुम्ही मला नाव ठेवताय त्या अर्थी माझ्यापेक्षा काहीतरी श्रेष्ठ तुमच्याकडं असलं पाहिजे. मग महाराज तुम्ही आमच्या देवाला नाव ठेवतायत, मग तुमच्याकडं असं काय हो? बलिया माधा पंढरीराव, बलिया माधा बळ्या माझा पंढरीराव, बळ्या माझा पंढरीराव. जुया देवाचाही देव, जुया देवाचाही देव, बलिया माधा पंढरीराम, बलिया माधा पंढरीराम. जुया देवाचाही देव, जुया देवाचाही देव, बळ्या माझा पंढरीराव, बळ्या माझा पंढरीराव. जगद्गुरु तुकोबाराय तुमच्याकडे असं काय आहे, तुम्ही आमच्या देवी देवताला नाव ठेवतात? तुकोबाराय म्हटलं की बा आमचा देव बळी आहे, बळिया माझा पंढरीराव. काही गोष्टी अशा असतात की इतरांना नाव ठेवण्याच्या अगोदर त्या गोष्टीचं उत्तर आपल्याकडे असलं पाहिजे. उगाच जिजाने चांगली चाल म्हणली, आता गुरुजीने मागाशी एक सुंदर गोड चाल म्हटली, आता ठाईची चाल म्हणली, मला राग माहीत नाही कारण मला राग येत नाही आणि मी रागाचा नाही. हां, मग गुरुजीनं छान चाल म्हणली, एकदम गोड चाल झाली, आणि मी उगाच गुरुजीला म्हणलं गुरुजी तुमचा तिथं स्वर गेला होता बरं का. आता गुरुजी समजूतदार माणसं आहेत, समाजसूचकता आहे, जाणकार आहेत. गुरुजी मला काहीच बोलले नाही, माझं ऐकून घेतलं आणि नंतर मला म्हणले महाराज माझा नेमका स्वर कुठं गेला होता, कुठं मी रागाच्या बाहेरून गेलो होतो, तेवढं सांगा बरं. गुरुजी आपल्याला तेवढं नाही माहीत. मग गप कीर्तन कर. कळत नाही ना, त्या गोष्टीचं तुम्हाला खंडन करता येत नाही, त्या गोष्टीचं ज्या गोष्टीचं खंडन करता येत नाही तुम्हाला, ज्या गोष्टीचं मंडन करता येत नाही तिथं तोंड घालायचं नाही. उगाच भागवत महाराज आमचे माऊली महाराज जोर जोरात पकवाद वाजवायले, चांगलं वाजवायलेत, आणि मी त्याला म्हणलं तुम्ही सम सोडून गेले. अरे सम कशाला म्हणतात गोंधळ्या, सांग. सम तर कळाली पाहिजे की नाही त्याची सम सांगायला. आपल्याला जर कळत असेल मग तसं तुकोबर आहे. आमच्या देवी देवताला तुम्ही नाव ठेवतात, तुमचा देव तसा आहे का? पहिला प्रश्न काय आहे, तुम्ही आमच्या देवी देवताला नाव ठेवता, आम्ही देवीची भक्ती करतो म्हणून आम्हाला नाव ठेवता, आम्ही खंडेरायाची भक्ती करतो म्हणून आम्हाला नाव ठेवता. आमचे देव सेंद्रे हेंद्रे आहेत, आम्हाला मान्य आहे, पण तुमचा देव असा नेमका कसा आहे आम्हाला सांगा. अभंगाचं पहिलं चरण. भोळे भाविक हे जुनाटा सांगाले, भोळे भाविक हे जुनाटा सांगाले. भोले भाविक हे जुनाट सांगले, भोले भाविक हे जुनाट सांगले. भोळे भाविक हे जुनाटा
भक्ती भावे भक्ती भावे भक्ती भावे होय तैसे केले भक्ती भावे होय तैसे केले भक्ती भावे भक्ती भावे भक्ती भावे भक्ती भावे मनवोनी चिंता नाही आमारी दादाचा मनवोनी चिंता नाही आमारी दादाचा मनवोनी चिंता नाही आम्हाला मनवोनी चिंता नाही विसरले टाळे वाजवा की जरा चांगली सवय लावा. एवढं जीव तोडून म्हणायचं ते ना जीव तोडून येणं वाजवायचं आणि तुम्ही आपलं मेलेलं मुर्देवानी बसायचं, काय फायदा आहे त्याचा. जरा थोडी दाद दिली म्हणजे कलाकाराला बी ऊर्जा असते. एक प्रेक्षक म्हणून थोडीशी आपली काळजी घेत चला. विठाला आमचा देव भोळा आहे. पहिल्या चरणामध्ये 4 विशेषणाने जगद्गुरु तुकोबाराजांनी देवाचं वर्णन केलं आहे. 1 भोळा आहे, 2 भाविक आहे, 3 जुनाट आहे आणि 4 चांगला आहे. 4 लक्षणांनी देवाचं वर्णन तुकोबारायांनी केलं आहे. मग 4 लक्षणापैकी पहिलं लक्षण आहे आमचा देव भोळा आहे. भोळा ह्या शब्दाचा तात्विक वाचिक अर्थ जर घेतला तर त्या शब्दाचा अर्थ होतो बावळट. भोळा शब्दाचा अर्थ काय होतो? बावळट. मग देव बावळट आहे का? तुकोबारायला काय म्हणायचं काय नेमकं? देव बावळट आहे का? देव भोळा आहे. तुकोबाराय म्हणतात भोळा शब्दाचा अर्थ काय होतो? जिचा बरोबर आहे ना. भोळा शब्दाचा अर्थ होतो बावळट, पागल, मूर्ख. कुठलाही एक अर्थ धरा. मग देवाला तसं म्हणता येईल का? नाही. देवाला बावळट म्हणणं म्हणजे भर दुपारी 12 वाजता सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. देवाला बावळट म्हणणं म्हणजे भर दुपारी 12 वाजता सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. कळालं का? दुपारी 12 वाजता जर सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर थुंका कुठं जाणार आहे? आपल्याच तोंडावर. मग देवाला बावळट म्हणता येणार नाही. बावळट ह्या शब्दाचा अर्थ वेडा नाही किंवा बावळट ह्या शब्दाचा भोळा या शब्दाचा अर्थ बावळट नाही. भोळा म्हणजे देव आमचा भोळा आहे. पण कसा भोळा आहे? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात कळी काळाला जिंकण्याची ताकद तुका माने भोरी विठ्ठल कृपेची कोमळी विठ्ठल कृपेची कोमळी विठ्ठल कृपेची कोमळी हे तुका माने भोरी विठ्ठल कृपेची कोवळी विठ्ठल कृपेची कोवळी कृपेची कोमळी जिंकू जाणे कळी काळा जिंकू जाणे कळी काळा जिंकू जाणे कळिका तुका म्हणे जिंकू जाणे कळिका जिंकू जाणे कळी काळा जिंकू जाणे कळिका तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा जिंकू जाणे कळी काळा जिंकू जाणे कळी काळा कळिका एक घासत गेलं आणि एक परफेक्ट बसलं. हा असे कलाकार असल्यावर महाराज कीर्तन करायला मला नाही वाटत 12 वाजले तर काय हरकत आहे. आजचे दिवस अजून पहिलं चरण पण संपलं नाही आपलं. हरकत नाही. आजचे दिवस जिजा घ्या सांभाळून. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमचा देव कळी काळाला जिंकणार आहे. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा किंवा काळ त्याच्या अधीन आहे. आमच्या देवाच्या
काळ आधी नाही महाराज. देवाने कळी काळाला जिंकलं असं नाही. फक्त आम्ही भोळा त्याला का म्हणतो याचं कारण आहे. तो भक्ताचे काम करत असताना कुठल्याही प्रकारचा संकोच करत नाही किंवा कितीही खालच्या दर्जाचं साधा गया भक्ती कात नाही लात धरीत नाही लात धरीत नाही लात धरीत साधा भक्ती कात नाही लाज धरीत नाही लात धरीत नाही लात धरीत साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. आमचा देव भक्ताचे काम करत असताना लाज तीळ मात्रही लाज धरत नाही. कितीही खालच्या दर्जाचं काम असू द्या. सर्वात खालच्या दर्जाचं काम म्हणजे बाळांतपण करणं. वहिनी उघडा दार कमारी वहिनी उघडा दार कमारी वहिनी उघडा दार कमारी जोखोबाची बहीण झालं सरंग जोखोबाची बहीण झाला सरंग धर जोखोबाची बहीण झाला सरंग धर जोखोबाची बहीण झाला सरंग धर वहिनी उघडा द्वार कमारी वहिनी उघडा द्वार कमारी वहिनी उघडा दार कमारे वहिनी उघडा दार कमारे हा कमारे शिवोळी बसली पाहिजे. चोखोबाची बहीण झाला सारंगधर वहिनी उघडादार हाकामारी. कशासाठी? भक्ताचं काम करत असताना देव संकोच करत नाही. आपुले ते थोर पण नारायण विसरला नारायण विसरला नारायण विसरला आपुले ते थोर पण नारायण विसरला नारायण विसरला नारायण विसरोनी आपुले ते थोरपण नारायण विसरला. मी किती मोठा आहे हे देव विसरून गेला आणि भक्ताचे काम करायला लागला. एवढंच नाही, सेवकाच्या पायाच्या पादुका ज्या आहेत त्या डोक्यावर घेऊन देव मिरवत होता. सेवकाच्या श्री धरोनी चाली पादुका सेवकाच्या श्री धरोनी चाले पादुका सेवकाच्या श्री धरोनी चाले पादुका सेवकाच्या श्री धरोनी चाले पादुका सत्य भावदान करी भावदान करी अंगीकारी सेवकाच्या श्री धरोनी चाले पादुका सेवकाच्या श्री धरोनी चाले पादुका सेवकाच्या श्री धरोनी चाले पादुका सेवकाच्या श्री धरोनी चाले पादुका. सत्यभामेने नारदाला देवाला दान दिलं. नारदानं सांगितलं, देवा आता तू माझा दास आहेस, तू माझा गुलाम आहेस. मग बोला नारदा, काय करू? माझ्या पादुका घ्या आणि डोक्यावर घ्या आणि माझ्यासोबत चला. देवानं निसंकोचपणे नारदाच्या पादुका घेतल्या, डोक्यावर घेतल्या आणि नारदाबरोबर चालायला लागले. महाराज, देव भक्ताचे काम करत असताना संकोच करत नाही. पण गावात जर सप्ताह असेल आणि मंडपात जर कुठं कचरा पडलेला असेल तर देव जर झाडून काढायचा असेल आणि उचलायचा असेल तर महाराज आपली प्रतिष्ठा पणाला लागते. मग आपली भक्ती कुठल्या गणितात धरल्या जाणार आहे? देव भक्ताचे काम करण्यासाठी संकोच करत नाही, पण आपल्याला धर्म मंडपातला कचरा उचलायला लाज वाटते. ही शोकांतिका आहे महाराज. विठ्ठल भक्ताचे काम करायला देव मागं पुढं पाहत नाही, पण आम्ही देवाचं काम करायला मागं पुढं पाहिल्याशिवाय राहत नाहीत. धर्ममंडपातलं काम करणं, सप्ताहातलं काम करणं, सप्ताहातली सेवा करणं म्हणजे देवाचं काम करणं आहे.
कारण हा यज्ञ आहे, नाम यज्ञ आहे. याच्यामध्ये तुमची कुठल्याही प्रकारे का होईना आहुती दिलीच पाहिजे. विठ्ठल हो, आमचा देव भोळा कशामुळे? या कारणामुळे आमचा देव भोळा आहे. सज्जन कसाया सज्जन कसाया इंगू लागे माते सज्जन कसाया कसाया सज्जन कसाया विपुला गे मात सज्जन कसाया माळ्या सावत्याचा खुरपू लागे माळ्या सावत्याचा खुरपू लागे उंचनीच काही नेने भगवंत उंचनीच काही उंचनीच काही उंचनीच काही नेने भगवंत उंचनीच काही. महाराजांनी आपल्या समोर यादीच मांडली. आता उंच नीच काही नेने भगवंत पूर्ण अभंग पाहून घ्या. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी लक्षी प्रल्हादासी चर्मरोगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेलेविनी सजन कसया विकुलावगे माऊस माळ्या सावत्यास खुरपू लागे नरहारी सोनारा घड फुंकू लागे चोख्या मेळा संगे ढोरे ओढी नामयाची जनी सवेवेची शेनी धर्मा घरी पाणी वाये झाडी नाम्या सवे जेवे नोहे संकोचित ज्ञानियाची भीत अंगे ओढी अर्जुनाचे रथी भक्षी पोहे प्रीती गवळियाचे घरी द्वारपाल बळी द्वारे झाला एकोबाचे ऋण फेडी ऋषिकेशी आंबऋषीसाठी मीराबाईसाठी दामाजीचा झाला पाडेवार घडी माती वाहे गोऱ्या कुंभाराची हुंडी त्या मेथ्याची आंगे भरी पुंडलिकासाठी तुका म्हणे मात म्हणून आमचा देव भोळा आहे. विठ्ठल भोळा शब्दाचा अर्थ जवळपास मला वाटतं सगळ्याच्या लक्षात आला असेल असं गृहीत धरू. आणि नाही जर लक्षात आला तर तुम्ही मला सांगा, परत मी तुम्हाला अर्थ सांगल. जमल ना? चल द्या. काय सांगितलं होतं मी? तुम्ही नका बोला. आपल्या सगळे तुम्ही आता माझ्यापेक्षा ज्ञानी माणसं आहेत. काय कुठलं सांगितलं होतं मी? 4 लक्षणं सांगितले होते देवाचे. 4 बक्षीस आहे. सांगा दुसरं काय सांगितलं होतं? दुसरं लक्षण काय सांगितलं होतं देवाचं? कोण बोललं? त्यासाठी टाळ्या वाजवा. त्याचं लक्ष कीर्तनात आहे. त्याचं पूर्ण लक्ष आहे कीर्तनात. दुसरं लक्षण काय आहे? आमचा देव भाविक आहे. भाविक म्हणजे काय? आपण भाविक कोणाला म्हणतो? पंढरीच्या वारीला गेला, आळंदीच्या वारीला गेला, आपण त्याला भाविक म्हणतो. खूप भाविक माणूस आहे भाऊ, श्रद्धावान माणूस आहे. भाविक ह्या शब्दाचा अर्थ नुसता श्रद्धावान नाही. भाविक त्याला म्हणावं जो भक्ताचं संगोपन करतो, त्याला भाविक म्हणावं. विठ्ठल भक्ताचे सर्व काम करणारा, भक्ताला सांभाळणारा तो भाविक आहे. आमचा देव भाविक आहे. मग महाराज तुमचा देव भोळा आहे, भाविक आहे, आम्हाला कळालं. अजून तिसरं लक्षण सांगितलं होतं मी, आमचा देव जुना आहे. आमचा देव जुना आहे. जुना ह्या शब्दाचा अर्थ काय? अनादी कालापासून आमचा देव आहे. पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाही, कान्होबा तेरे ते. पहिलं कुठं काहीच नव्हतं. हे आकाशही नव्हतं, काहीच नव्हतं. फक्त आमचा एक मात्र देव होता. देवाशिवाय ह्या पृथ्वीवर, ह्या भूमंडलामध्ये काहीही सत्य नाही. एक आमचा देव सोडला तर बाकी सगळं नवीन आहे. जेव्हा नव्हते चराचर, पंढरपूरचं नाही, त्याच्या आधी आमचा देव आहे. सृष्टीत त्यानं निर्माण केलेली आहे. पंढरपूर ज्यावेळेस देवानं पृथ्वीची रचना झाली त्यावेळेस पंढरपूर असेल. विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले
आमच्या देवानंच ह्या विश्वाची निर्मिती केली आहे. जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गात धरिले सत्ता मात्रे आपुलिया. आमचा देव एवढा जुना आहे, एवढा जुना आहे, आमच्या देवापेक्षा जुनं काहीच नाही. जुनाट जुगादीचे नाणे बहुत काळाचे ठेवणे लोपले होते पारखेपणे ठाव चळणे चुकविला. आमचा देव एवढा जुना आहे, त्याच्यापेक्षा जुनं या भूमंडळात दुसरं काहीच नाही. एवढा देव आमचा जुना आहे. जुनाट जुगादीचे नाणे किती काळापासून, अनादि काळापासून, बहुत काळाचे ठेवणे, इतका आमचा देव जुना आहे. मग आमचा देव भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे, मग आमचा देव चांगला पण आहे. आमचा देव चांगला कसा आहे? आमचा देव चांगला याच्यासाठी आहे की आमचा देव आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो, कारण इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य त्याच्या अंगात आहे. तोच एक दान शूरदाता, तोच एक दान शूरदाता, तोच एक दान शूरदाता, तोच एक दान शूरदाता. विटेवरी जाची पाऊले समान, तोच एक दान, तोच एक दान शूरदाता. विटेवारी जाची पाऊले समान, तोच एक दान शूरदाता, शूरदाता, शूरदाता. बट्ट्या कमी पडल्या काय? आमचा देव उदार आहे, दाता आहे. आमचा देव दान देणार आहे. आमचा देव सर्व गुण संपन्न आहे, त्यामुळे आमच्या देवाची भक्ती करा. सेंद्रिय हिंद्रिय देवाच्या भक्तीच्या पाठीमागं लागू नका. आमचा देव भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे, चांगला आहे. आमच्या देवामध्ये दान देण्याचं सामर्थ्य आहे, कारण सगळं विश्व त्याच्या अधीन आहे. सगळं विश्व भगवान परमात्म्याच्या अधीन आहे. नुसतं अधीन असून चालत नाही महाराज, ते दान देण्याची पात्रताही असावी लागते. आमचा देव दान देण्याला सुद्धा पात्र आहे. तोची एक दान, त्याच्यासारखा दाता सुद्धा या जगात दुसरा कोणी नाही. आमचा देव दान द्यायला सुद्धा तेवढा मोठा आहे. म्हणून आमचा देव सोडला तर मग महाराज आमचा देव, आमचा देव, आमचा देव कुठे? त्याच अभंगात महाराजांनी त्याच प्रमाणामध्ये त्याचा पत्ता सांगितला आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान, ज्या भगवान परमात्म्याची विटेवर समपाऊलाने तो उभा आहे, तोच या जगातला सर्वात मोठा दाता आहे, आणि तोच या जगातला सर्वात मोठा देव आहे, आणि तोच या जगातला सर्वात पहिला देव आहे. विठ्ठल हो, म्हणून तुकोबारा सांगतात की आमचा देव भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे, चांगला आहे. आम्ही त्या देवाला भक्तिभावाने जसा केला तो तसा होतो. मग महाराज कोणी कोणी काय काय देवाला केलं? आता बऱ्याच संतांची यादी आहे, बरेच संत चरित्र आपल्याला बघायला मिळतील. विठाला विठाला आमचा भोळे भाविक हे जुनाट चांगले होय तैसे केले भक्तिभावे, म्हणवोनी चिंता नाही आम्हा दासा, न भिव गर्भवासा जन्म घेता. असा विक्षेप केला ना मग ही गाडी मागं जाते रिवर्स. हा, आमचा देव भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे, चांगला आहे. आम्ही भक्तिभावाने त्याला जसा केला तसा होतो. मग आमच्या देवाला भक्तिभावाने तुम्ही काय केले? देवाला कोणी कोणी काय केले? आम्ही जशी इच्छा भगवान परमात्म्याकडून केली तसा आमचा देव आमच्यासाठी झाला. जैसा केला तैसा होय क्षणोक्षणा, जैसा केला तैसा होय क्षणोक्षणा, जैसा केला तैसा होय प्रभुदा, जैसा केला तैसा होय भक्तिदा. पूर्वावी वासना भक्ती भावे,
पूर्वावी वासना भक्ती भावे पुरवी वासना भक्ती भावे पुरवी वासना भक्ती भावे माझी वाणी तुझे वरणे गुण नाम माझी वाणी तुझे वरणे गुण नाम माझी वाणी तुझे पुरवी माझी वाणी तुझे वरणी गुण जैसा केला तैसा होय क्षणोक्षणा होय क्षणोक्षणा. पूर्वावी वासना भक्ती भावी आम्ही ज्या भगवान परमात्म्याची जशी अपेक्षा केली तो त्या क्षणाला तसा होतो. होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा पुरवी धरावी ते इच्छा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा पुरवी धरावी ते इच्छा भक्ती केला तैसा होय भक्ती केला होय भक्ती केला तैसा. आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये देवाकडून जी इच्छा व्यक्त करू जी इच्छा आम्ही अपेक्षित करू त्या पद्धतीने देव होतो. भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे महाराज. आता महाराज समोर आहेत म्हणून बोलतो. देव गोपिकासाठी बाळक सुद्धा झाला. गोपीसाठी देव स्त्री सुद्धा झाला. गोपीसाठी देव गवळी पण झाला. गोपीसाठी देवानं नाही त्या अवतार देवानं धारण केले. गोपाळासाठी नाही त्या लीला आमच्या देवानं केल्या. जशी भक्ती जो करेल. भक्त प्रल्हादाने इच्छा केली माझा देव स्तंभामधून प्रगट झाला पाहिजे. महाराज भक्त प्रल्हादाच्या इच्छेसाठी नारायण स्तंभी प्रगटला. देव स्तंभामध्ये गेला महाराज. कशासाठी? भक्ताच्या इच्छेसाठी. भक्ताची इच्छा होती माझ्या देवानं इथून यावं. देव तिथे गेला. भक्ताची इच्छा होती माझ्या देवानं मला मागे पुढे उभा राहून सांभाळ करावा. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. प्रत्येक आलेलं संकट माझा देव निरसन करतो आणि करणार. ही भक्ताची इच्छा जर आहे तर देव ती इच्छा पूर्ण करतो. भक्ताच्या इच्छेसाठी देव नाही ती कामं करतो. भक्ताची प्रत्येक इच्छा देव पूर्ण करतो. म्हणून आमचा देव भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे, चांगला आहे. आम्ही जशी इच्छा करू तसा तो होतो. म्हणून आम्हाला चिंता करण्याची मनावनी चिंता नाही आम्हादासा मनावनी चिंता नाही आम्हादासा मनावनी चिंता नाही आम्हादासा मनावनी चिंता नाही आम्हादासा आम्हादावनी चिंता नाही आम्हादासा मनावनी चिंता नाही आम्हादासा मनावनी चिंता नाही आम्हादासा मनावनी चिंता नाही आम्हादासा नभियो गर्भवाचा जन्म घेता नभियो गर्भवाचा जन्म घेता मनवोनी चिंता नाही आम्हादासा मनवोनी चिंता नाही आम्हादासा नभ्यो गर्भवाचा जन्म घेता नभ्यो गर्भवाचा जन्म घेता मनवनी चिंता नाही आम्हादासा मनवनी चिंता नाही आम्हादासा नाही आम्हादासा नाही आम्हादासा
आहेत. आमचा देव, आम्हाला त्या आमच्या देवाबद्दल चिंता करायची गरज नाही, कारण आमचा देव साधा सुद्धा नाही महाराज. आमचा देव भाविक आहे, भोळा आहे, जुना आहे, चांगला आहे, चतुर आहे. इतका आमचा देव चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मनी, धन्य तोची विठोबा. महाराज माणसं बी इतके चतुर आहेत तात्या, माणसासारखा सुद्धा चतुर प्राणीच नाही महाराज. इतके माणसं हुशार आहेत ना, इतके हुशार आहेत ना, सांगूच का तुम्हाला माणसं किती हुशार आहेत? हा, तुम्हीच एवढे हुशार आहेत. हा, माणसं एवढे हुशार आहेत तात्या. एकदा काय झालं, आपल्या महाराष्ट्र सरकारची एक मीटिंग भरली आणि मग त्यांनी ठरवलं की बाबा आता मीटिंग घ्यायला महाराष्ट्रात कुठं काही जागा नाही, गुवाहाटीला अगोदरच फुल झालेलं होतं, त्यामुळे त्यांनी ठरवलं आता जागा बदलू आपण. मग जागा बदलायची ठरलं मीटिंगची. मग मीटिंग ठरली महाराज दुसऱ्या देशामध्ये मीटिंग ठरली आणि आपल्या महाराष्ट्रातले, भारतातले सगळे मंत्री तिथं मीटिंगला गेले. जिजा थोडी फवारणी केली की जरा झाड कोंब टवटवीत राहते. विठाला मीटिंग ठरली महाराज. मीटिंगला सगळे गेले विदेशामध्ये, दुसऱ्या देशामध्ये. मी चतुर सांगतोय, हा चतुर, अभंगाच्या बाजूला नाही जाणार, पण चतुर सांगतोय, कारण सवय आम्ही लावलेली आहे, तुम्हाला गुन्हा तुमचा नाही. मीटिंग ठरली, दुसऱ्या देशामध्ये जायचं ठरलं. मीटिंगची जागा फिक्स झाली. गेले महाराज त्या अमेरिकेला मीटिंगला. जाऊ द्या आणखीन लांब, आपल्याला कुठं तिकीटं काढायची. अमेरिकेला मीटिंगला गेल्याच्या नंतर तिथं ठरलं महाराज, सगळे सकाळी तिथं पोहोचल्यानंतर त्यांनी आता मग तिथं अमेरिकेतल्या मंत्र्यांनी विचार केला, अरे म्हणले आता मीटिंग तर आपल्या इथं आहे, सगळे मंत्री सकाळी आपल्या देशामध्ये आलेत, त्यांचा पाहुणचार केला पाहिजे. म्हटले हो, पाहुणचार तर केलाच पाहिजे. मग त्यांना काहीतरी नाश्त्याला द्यायला पाहिजे. म्हटलं हो, नाश्ता त्यांना दिलाच पाहिजे, एवढ्या लांबून प्रवास करून आलेत, थकलेत ते, त्यांना काहीतरी नाश्ता दिलाच पाहिजे. मग त्यांना फ्रेश व्हायला सांगा. सगळ्या मंत्रिमंडळांना सांगितलं, आपण काय करा, फ्रेश व्हा, हातपाय धुवा, आंघोळ करा, स्नान वगैरे करून घ्या, तुमचं गन पावडर, नित्यनेम, देवपूजा काय असेल तर उरकून घ्या, आपण नाश्ता करू. ते मंत्री होते नित्यनेम करणारे. नित्यनेमाप्रमाणे त्यांनी त्यांचा सगळा विधी उरकला आणि विधी उरकल्यानंतर महाराज सगळे मंत्री नाश्त्यासाठी त्या जेवणाच्या हॉलमध्ये आले. आता ते मंत्रीच, मग आता त्यांना नाश्ता, ते पोहे वाढायचे कशामध्ये, इथून चर्चा सुरू झाली. पत्रवेळेत जेवायला ते का कीर्तनकार आहेत का, मंत्री आहेत ते. मग आता मंत्र्याला कोण्या ताटात जेवण वाढायचं, बराच वेळ चर्चा चालली. 10:15 10:30 होत आले, चर्चेचा काही निकाल लागाच ना. मग शेवट एक मंत्री म्हटला, मुरली महाराज एक काम करा म्हणे, आता ह्या मंत्र्याला नाश्ता आपण देऊ, चांदीच्या प्लेटमध्ये नाश्ता देऊ. मग चांदीच्या प्लेटमध्ये नाश्ता द्यायचा, मग हे खातीन कशानं, म्हणले सोन्याचे चमचे द्या. सोनले लांब गेले आता, सोन्याचे चमचे मंत्र्याला खायला, चांदीच्या प्लेटमध्ये. फक्त तुम्ही इमेजिंग करा, चांदीच्या प्लेटमध्ये पोहे दिले आणि सोन्याचा चमचा खायला दिला. महाराज आमच्या मंत्री लोकांना खायची खूप सवय असल्यामुळे त्यांचं पहिलं लक्ष चमच्याकडे गेलं. चमच्याकडे लक्ष गेल्यानंतर महाराज त्यांनी ठरवलं, आता बसले सगळे पोहे खायला. पण आमचे मंत्री खूप हुशार, चतुर, खाण्याची खूप चांगली सवय. सगळ्यांनी बघितलं आता काय करायचं, काय सोन्याचा चमचा आहे, मग आता चान्स कसा सोडायचा. इथं खडी डांबर, वाळू, सिमेंट, गटार बिटार काहीच पुरत नाही, मग सोन्याचे चमचे कसं काय सोडावतील. मोह झाला, मंत्रिमंडळाला मोह झाला आणि त्यांनी काय केलं, त्याच्यामध्ये 1-2 नमुने होते. त्यांनी विनोद सांगायला सुरुवात केली. नाश्ता करता करता अमेरिकेच्या सर्व मंत्र्यांना विनोद सांगायला लागला. इतके हसवायला लागला त्यांना. काही विनोद सांगायला. म्हटलं आमचा भारत कलेला प्राधान्य देतो, आमच्या भारतामध्ये कला चालते, आमच्या भारतामध्ये असं आहे, आमच्या भारतामध्ये तसं आहे, आमचा देश एवढा सर्वगुण संपन्न आहे, एवढे आमच्या देशामध्ये एवढे गुणवान आहेत, आमच्या देशामध्ये एवढे कलाकार आहेत. त्यांची कला सांगून तो हसवायला लागला महाराज त्या मंत्र्याला. इतकं हसवलं, सगळे हसून खाली पडले आणि लोळायला लागले. मग त्यानं चान्स पाहायला, म्हणला कोणाचंच लक्ष नाही, सगळ्याचं लक्ष हसण्यामध्ये. त्यानं गपचिप चमचा उचलला आणि आपल्या खिशात घातला. चमचा खिशात घातल्यावर महाराज ते बघितलं दुसऱ्या मंत्र्यानं. मग त्याला कुठं राहावं ते. तो म्हणला, अहो साहेब, म्हणला तुमच्या जिल्ह्यातलं काय सांगायला लागले, तुमच्या जिल्ह्यातल्या काय कला सांगायला लागले, तुमच्या राज्यात काय कला आहेत, आमच्या इकडं आणखीन याच्यापेक्षा भारी कला आहेत. म्हटलं कशा कला आहेत. सगळ्याला संघच आला का, विठाला. आम्ही सांगत नाही तुमच्या
आमच्यासारखं बोलून दाखवत नाहीत म्हणे, आम्ही डायरेक्ट प्रूफ करून दाखवतो, लाईव्ह कला करून दाखवतो म्हणे आम्ही. म्हणे करून दाखवता, मग दाखवा ना म्हणे काय करून एखादी कला, आम्हाला तरी तुमच्या कलेचं प्राधान्य, तुमची कला किती श्रेष्ठ आहे कळल. ते म्हटलं अहो माझी कला जर पाहिली तर तुमची झोप उडन म्हणे. म्हटलं खरं? म्हटलं मग दाखवा ना तुमची कला कशी आहे. तर तो म्हटला हे बघा माझी एक कला अशी आहे, माझ्याकडे एक सर्वात मोठी कला आहे, ह्यांच्या सगळ्यापेक्षा माझ्याकडे एक सर्वात मोठी कला आहे. मी हेच हा चमचा बघा, हा दिसतोय ना, हा चमचा. हो म्हणा ना, तुम्हाला काय द्यायचं का घ्यायचा चमचा माझ्या हातात? हा चांदीचा चमचा बघा म्हणला, हा चांदीचा चमचा आहे, हा सोन्याचा चमचा मी माझ्या खिशात टाकणार, पण काढताना भागवत महाराजाच्या खिशातून काढणार. हा ते म्हणलं अशी कशी चमचा? भागवत महाराज मंत्री नाहीत बरं का, विठाला विठाला. हा चमचा मी त्या मंत्र्याच्या खिशातून काढणार म्हणे. मग असं कसं शक्य आहे म्हणे? हो म्हणे बघा ना करून दाखवतो. यांना चमचा घेतला, आपल्या खिशात टाकला आणि त्या अमेरिकेवाल्या लोकांना सांगितलं त्याची झडती घ्या, त्याच्या खिशातून चमचा नाही निघाला तर मला बोला म्हणे. त्यानं महाराज त्याची झडती घेतली आणि त्याच्या मुरली महाराज त्याच्या खिशातून खरंच चमचा निघाला, कारण त्यानं अगोदर टाकला होता. म्हणजे यानं चमचा गिळण्यासाठी इतका चतुरपणा दाखवला, त्याचं भांड उघडकीस काढलं पण आपल्या खिशात चमचा घातला. इतका हा चतुर आहे विठाला विठाला. हो मग याची चतुरता काहीच नाही. आमच्या देवासमोर खायची ज्याला आमच्या मुकाकाला हसू आलं जरासं, माहिती आहे ना त्याच्यातली राजकारणातली माहिती आहे थोडीशी, कुठं कसं काय खायचं, कसं काय नाही खायचं, कुठं केव्हा खायचं. जसे तसे विठाला विठाला. आमचा देव देखील कसा आहे? चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची खादी मुकुट सकाळ म्हण, किंवा इतका चतुर आहे, इतका चतुर आहे, त्याच्यापेक्षा या जगात दुसरं काहीच चतुर नाही आहे. मग आमचा देव सगळ्या गोष्टीनं सर्व संपन्न असल्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही. महाराज तुम्हाला चिंता तरी आहे कशाची हो? सर्व सुख तुम्हाला प्राप्त झालंय आणि सर्व सुख प्राप्त झाल्यानंतरही तुम्ही चिंता करता. तुम्हाला नेमकी चिंता कशाची आहे? चिंता वाटते तरी कशाची? सर्वात मोठी चिंता आहे गर्भवासाच्या दुःखाची. विठाला आमचा देव हा आमचा झाल्यामुळे आम्हाला गर्भवासाच्या दुःखाची भीती राहिली नाही. कारण गर्भवासाचं दुःख एवढं अवघड आहे. महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, गर्भवासीचे दुःख गाडे कोणा पुढे सांगावे, का किंवा काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मोळ मूत्र जाना, म्हणून तुझं क्षणोक्षणा ध्यातसे. महाराज आईच्या गर्भामध्ये ज्या वेळेस बालक असतो त्यावेळेस भगवान परमात्म्याला प्रार्थना करतो, देवा माझं एकच काम एक कर. वेळ करी या दुखावे गळे, एक 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 वेळ या दुःखावे खावे गळे, एक वेळ करी या दुःखावे गळे, एक वेळ करी या दुःखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे, दुरितात गळे उगवणी, दुरितात गळे उगवणी, आठवीना पाय हा दानवत, आठवीना पाय हा दानवत, आठवीना पाय हा दानवत, आठवीना पाय हा दानवत, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन
आठवीन पाय हा माझा नवस हा माझा नवस हा माझा एक वेळा देवा आम्हाला या दुःखातून वेगळं कर, एक वेळा या दुःखातून मला मोकळं कर. माझा नवस आहे तुला, मी तुझे पाय आठवील. आठवीन पाय हा माझा मनवस. कधी कधी नाही, नवस करताना नवस कसा केलाय बघा, शब्दापुरतं नाही. देवा तुझे पाय मी रात्रंदिवस आठवीन. अशा कितीक रात्री गेल्या, कित्येक दिवस गेले, पण पाय आठवले नाही. जेव्हा त्यानं आठवण करून दिली, अरे तू मला नवस केला होतास, या दुःखातून, गर्भवासाच्या दुःखातून मला मोकळं कर देवा, मी तुझं भजन करील. तो जीव म्हणला, अरे कवा तुला वचन दिलं होतं कवा आम्ही, काय बोलतो देवा म्हणे लबाडाच्या गोष्टी. अरे आईच्या गर्भामध्ये, अरे देवा आईच्या गर्भामध्ये वचन द्यायला ते जीव असतोच केवढा रे. त्या जीवाला काय कळतंय, जीवाला काय, जीव एवढा बेईमान आहे महाराज. देवाला दिलेलं वचन देव पाळत नाही. आपल्याला एखाद्यानं जर वचन दिलं तर ते वचन तो पाळलंच याची शाश्वती नाही. देवाला दिलेलं वचन जर माणूस पाळू शकत नाही तर तुम्हाला आम्हाला वचन दिलेलं, कारण हे कलियुग आहे. कलियुगाचा आत्ताशी प्रादुर्भाव सुरू झाला आहे. कुठे कुठे प्रादुर्भाव आत्ताशी सुरू झाला आहे, कारण कलियुगाचे अजून बरेच वर्ष बाकी आहेत आणि कलियुगामध्ये ह्या घटना घडणार आहेत. हे वारं कलियुगाचं आहे. मग तो जीव देवाला म्हणला, देवा मी तुला वचन दिलंच नाही. सुभाषितकार वर्णन करतात, कोहम कथमिदम कतशापम कोह करताश्च विद्यते. देवा अरे कोण तू, कधी तुला मी वचन दिलं होतं, काय बोलतोय तू, मी तुला काही वचन वगैरे काय दिलेलं नाही. तरीही देव आपल्याला आईच्या गर्भवासाच्या दुःखातून आपल्याला मोकळं करतो. त्या गर्भवासाच्या एवढ्या यातना आहेत, एवढ्या यातना आहेत, पण तुकोबाराय सांगतात, आमचा देव आमचा झाल्यामुळे आम्हाला गर्भवासाचं दुःख भोगावं. हृदया सता नाम तुझे, हृदया सता नाम तुझे, नाम तुझे. गर्भवासी दुःख नाही येता जाता, गर्भवासी दुःख नाही येता, गर्भवासी दुःख नाही येता जाता, गर्भवासी दुःख नाही येता. हृदया सता नाम तुझे, हृदया सता नाम तुझे, हृदया सता नाम तुझे. आमच्या अंतकरणामध्ये तुकोबाराय तुम्हाला का दुःख नाही हो, गर्भवासाचं दुःख तुम्हाला का नाही आहे. तुकोबाराय सांगतात, माझ्या अंतकरणामध्ये रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे. रात्रंदिवस मी भगवान परमात्म्याचे पाय आठवतो, म्हणून मला गर्भवासाचं दुःख नाही. हृदय असता नाम तुझे, गर्भवासाचे दुःख नाही येता जाता. त्याचं कारण तुकोबाराने सांगितलं की आमच्या अंतकरणामध्ये देवाचं नाव आहे, आणि देवाचं नाव जर आपल्याजवळ असेल तर आपल्याला कशाचीच भीती नाही. कारण देवाचं नाव जर एखाद्या एक हिरा असू द्या, हिऱ्याला तुम्ही काय करा, दोरा गुंडाळायचा आणि तो हिरा आत टाकायचा. ते हिऱ्याची एवढी मोठी पॉवर आहे, तो त्या दोऱ्याला सुद्धा जळू देत नाही. कशात, अग्नीमध्ये. सुत न जळे त्याच्या संगी, मोरा तोची अंगे सुत न जळे त्याच्या संगे. त्याच्या जर एखाद्या सामान्य हिऱ्याच्या संगतीमध्ये जर दोरा गेला तर तो अग्नीमध्ये भस्मसात होऊ शकत नाही. तर माझ्या भगवान परमात्म्याचं नाव अंतकरणामध्ये धारण केलं तर मग दुःख भोगावंच लागेल. कसं विठाला साध्या हिऱ्याच्या संगतीत दोरा गेला हो, त्या दोऱ्याची भीती नाहीशी झाली, जळण्याची भीती निघून गेली. मग अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा जर आपल्या अंतकरणामध्ये विराजमान झाला तर आपल्याला कशाचं दुःख भोगावं लागेल, कुठलंच दुःख आपल्याला भोगावं लागणार नाही. ही श्रद्धा, ही ताकद त्या भगवान परमात्म्याच्या नावाची आहे. ही ताकद देवाची नाही आहे, ही ताकद त्याच्या नावाची आहे.
कारण देव हा सर्व गुण संपन्न जरी असला तर देवाची जी सर्व काही शक्ती आहे ती त्याच्या नावात आहे. भगवान परमात्म्याची शक्ती सगळी त्याच्या नावात आहे. एक रामायणामधला एक गोड प्रसंग आहे बघा. ज्यावेळेस सेतुबंधनाचं काम चाललं होतं त्यावेळेस ते वानर सेना समुद्रामध्ये मोठमोठे दगड टाकायचे. दगड टाकत असताना महाराज त्यांनी त्या दगडावर नाव लिहायचे, राम 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 असं नाव लिहायचं आणि ते दगड त्या पाण्यामध्ये टाकायचा. पाण्यामध्ये तो दगड टाकायचा आणि तो दगड पाण्यामध्ये टाकल्याच्या नंतर महाराज तो दगड काही बुडत नव्हता. ते दगड तरायचे पाण्यात. का? त्या दगडावर भगवान परमात्म्याचं नाव होतं राम. ही घटना प्रभू रामचंद्रांनी पाहिली आणि उदकी तारीले पाषाण हे महिमान नावाचे. उदकी तारीले पाषाण हे महिमान नावाचे. उदकी तारीले पाषाण हे महिमान नावाचे. अल्पमतीन काय वर्ण तुमचे गुण. उदकी तारीले पाषाण हे महिमान नावाचे. उदकी तारीले पाषाण हे महिमान नावाचे. हे महिमान नाम. मी तो अल्पमतीहीन. जरा खाल्ल्यासारख्या वाजवा टाळ्या. अशा टाळ्या वाजवा. तुम्हाला का पलारा झाला का काय कळणार. जरा खाल्ल्यासारखं वाजवा की जरा. हे हे याच्या काय हातात ताकद नाही काय गळून जात नाहीत का याच्या हात. 15 मिनिटातून एक प्रमाण येते आणि त्याच्या 10 मिनिटात 5 मिनिटात आणि तेवढे जोरात टाळी वाजवत नाही. आपोआपल्या शेजाऱ्याची शपथ आहे सगळ्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. पहा बरं का आपापला शेजारी मरण. टाळीचा आवाज चांगला आला पाहिजे. आपल्या आपल्या शेजारीची शपथ आहे तुम्हाला. जोरात साऊंड सिस्टीमवाल्या सहित सगळ्यासाठी. बस 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 बस. उदकी तारीले पाषाण हे महिमान नामाचे. चांगले. मी तो अल्पमतीहीन. देवा माझी बुद्धी तर अल्प आहे. काय तुमच्या गुणाचं वर्णन करू. काय वर्णू तुमचे गुण. उदकी तारीले पाषाण हे महिमान नामाचे. पाण्यामध्ये भगवान परमात्म्याच्या नावानं पाषाण तरले हे देवानं पाहिलं. मग देवानं ठरवलं आपण बी करून बघू. आपण काय करू. आपण बी करून बघू ना. काहीतरी प्रयत्न केलाच पाहिजे. मग देवानं काय केलं. एक दगड घेतला आणि त्याच्यावर राम नाव लिहिलं आणि तो नाव नाही लिहिलं. देवानं तो दगड टाकून दिला पाण्यात. देवानं दगड तो पाण्यात टाकला. दगड बुडाला. दगड बुडाला. देवानं मग एकदा दोनदा तीनदा प्रयत्न केला. कारण प्रयत्नांती परमेश्वर. 2-3 वेळा देवानं प्रयत्न केला. म्हटलं अरे दगड तार बुडत का नाही. देवांना जाऊ दे बुडा नका बुडा ना. आपलं काम व्हायला लागलं तिकडं पूल व्हायला लागला. जाऊ दे म्हणलं आपण हे ना भानगडीच पडायला नको. मग देव म्हणला बरं जाऊ दे. पण मोठ्या माणसाला भीती असते महाराज. एखादा माणूस जर खाली पडला तात्या रस्त्याने जाताना पडला पाय घसरून पडला त्याला त्या पडल्याचं दुःख होत नाही. मला कोणी पाहिलं का नाही याचं लई दुःख होत आहे. मला कोणी पाहू नाही. मी पडलोय मला लागलंय हे कोणी बघितलं नाही पाहिजे. मग तसं देवाला वाटलं. देव म्हटलं आपल्याला कोणी पाहिलं का नाही. मागं फिरून पाहिलं मारुतीराय उभी होती. मारुतीरायला विचारलं कधी आला. मारुतीराय म्हणले देवा पहिल्याच दगडाला आलो. म्हणले मारुतीराय कोणाला सांगू नको. मारुतीराय म्हटले देवा ज्याच्या नामाची शक्ती आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझना करे मेघ श्यामा. तुका म्हणे आम्हा जन्म गोड याच्यासाठी. तुझ्या नामाचा महिमा तुझना करे मेघ श्यामा. तुका म्हणे अरे देवा तुझ्या नामाचा महिमा आहे रे तो. तुला कसा कळल. तुला कळणार नाही देवा तुझ्या नामाचा महिमा आहे तो. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा.
तुका म्हणे आम्हा जन्म मरण याजसाठी तुझ्या नामात जन्म गोड याजसाठी तुझ्या नामाचा महिमा आम्ही वर्णन करावा, आम्ही सांगावा, कारण आमचं ते काम आहे. रात्रंदिवस तुझ्या नामाचा महिमा आम्ही सांगत राहतो, सांगत राहू, सांगत राहणार. विठ्ठल विठ्ठल हो, या भगवान परमात्म्याचं नाव, एवढ्या मोठ्या बलाढ्य भगवान परमात्म्याचं नाव, सर्व गुण संपन्न भगवान परमात्म्याचं नाव आमच्या हृदयामध्ये आम्ही धारण केलं. ते धारण केल्याचा परिणाम असा झाला की आम्हाला गर्भवासाचं दुःखच राहिलं नाही. गर्भवासीचे दुःख मगाशी प्रमाण झालं नाही, येता जाता. आता आम्ही जन्माला आलोत, आमचं जन्म मरणच संपलं. तुका म्हणे आम्हा नाही जन्मावे मरावे लागत. आता नाही आम्हा मरावी जन्माला लागत आहो अखंडित जैसी तैसी. आता आम्ही अखंडपणे भगवान परमात्म्याचे राहू आणि जसे आहेत आम्ही आता तसे राहू. कारण आम्हाला आता दुसऱ्या कोणाची गरज नाही, कारण जगाचा मालक आमचा झाला आहे. विठ्ठल म्हणून आम्हाला आता गर्भवासाचं दुःख भोगायची गरज नाही, कारण आम्ही त्या दुःखाच्या पलीकडे गेलोत. मग महाराज एवढं पलीकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला नेमकं काय मिळालं, तुम्ही काय करणार? अभंगाचं तिसरं आपोली या इच्छा करू गदारो, 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 आपोलिया इच्छा इच्छा करू गदारो, आपोलिया इच्छा करू गदारो, आपोलिया इच्छा करू गदारो. भोगू सर्व काळ सर्व सुखे, भोगू सर्व काळ सर्व सुखे, मनवोनी चिंता नाही आमादासा, मनवोनी चिंता नाही आमादासा. भोग विसरायचं नाही. आता जोरक मी गावात आहे तोरक तरी विसरायचं नाही. रोज 2-3 दिवसच राहिले तो. हा देवा, आमच्या इच्छेला ज्या वेळेस वाटल त्यावेळेस आम्ही गदारोळ करू. कशाचा गदारोळ करू? भक्तीचा. पिटू भक्तीचा कळी काळा अशी धाक दरा रागा. आम्हाला ज्या वेळेस वाटल, जिथं वाटल तिथं आम्ही भक्तीचा गदारोळ करू. एकदा सर्वांनी जोरात म्हणा, पुंडली कर हरी विठ्ठल, जगद्गुरु तुकाराम. पंक्तीवाला कोण आहे? मटेरियल कमी पडत काय? जोरात आपला आवाज तिथपर्यंत वैकुंठापर्यंत गेला पाहिजे. पुंडलिक. थांबा 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 थांबा. जय. हा वा, अर्जुन भाऊन चांगला दम लावला. हा मागच्या ना काय इथे एवढ्यानं गुत घेतलंय का? फक्त ह्या निस्त्या महिला, हा तो आपोआपल्या शेजारणीकडे बघून लाजायचं नाही. आणि खाली मान घालून
पप्प्याचा बाप बघतो का काय 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 मरीत नाही. हा जोरात फक्त महिला पुंडलिक. खालच्या नाही तिकडं 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 हे आता आहे ना ह्या विनेकरी बाबाच्या इकडे थांबा तुम्ही थांबा फक्त तुम्ही तुमच्या घरच्याची आहोची हां पुंडलिक. तिकडे येऊ का खाली जरा जोरात पुंडलिक. पप्प्याच्या बापाची शपथ आहे हा जोरात. हा हा पुंडलिक. आता आपोआपल्या आहोची शपथ आहे. जोरात देवाचं नाव घ्यायचा लाजायचं नाही. फक्त इकडं ह्या पट्ट्यातल्या महिला उद्या मला भांडायला या घरी सकाळी चालतंय. पुंडलिक वरे हरी विठ्ठल. हा ह्याचा लय मोठा परिणाम होतोय महाराज. बाई काही सहन करील इथं गदा आलेली सहन नाही करीत. मग इथं गदा आलती ना मग आवाज निघाला. आता दाळ भाट्याचा आवाज नाही. एकदा सर्वात जोराने भक्तीचा गदारोळ करायचा. आपल्याला काय दुसरं काय करायचं का. मी तुम्हाला दुसरं काय वेडवाकडं थोडंच करायला लावलं. देवाचं नाव घ्यायला लावतो जोरात. सर्वांनी आपापल्या जेवढी ताकद आहे पुरुष महिला मंडळी जोरात हातावर करायचे आणि जोरात बेंबीच्या देठापासून भगवान परमात्म्याचं नाव घ्यायचं. पुंडलिक हातवर कर हात. जगद्गुरु तुकाराम गुरुजो बजरंग बली की घ्या खाली. हा जरा बरं वाटलं ना तुम्हाला. थोडासा ताण द्याला की मला बी बरं वाटतं ताण दिल्यावर सुरुवात त्यांना. आमच्या इच्छेला ज्यावेळेस वाटेल आम्ही भक्तीचा गदारोळ करू. मग कुठं करू महाराज. कुठंही करू. आम्हाला वाटल तिथं आम्ही देवाचं नाव घेऊ. मग देवाचं नाव घेताना तुकोबार आहे. मग तुम्ही देवाचं नामस्मरण करायला लागले पण तुकोबार आहे म्हटलं हो बाबा आम्ही नामस्मरण करायला यात नवल नाही. आम्ही भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायला याच्यात नवल नाही. आमचा रोम न रोम भगवान परमात्म्याचं नाव घ्यायला लागले. आमच्या रोमारोमामधून भगवान परमात्म्याचं नाव आम्ही घ्यायला लागलो. किंवा तुकोबारा सांगतात की आमच्या वाणीला एवढी सवय लागली. जी अरे गुरुजी वाणीला एवढी भगवान परमात्म्याची सवय लागली. चंदया नामाचा घेतला चंदया नामाचा घेतला माझी माझा झाली आला बलवाचा चंदया नामाचा घेतला चंदया नामाचा माझी माझा झाली आला बलवाचा चंदया नामाचा चंदया नामाचा चंदया नामाचा. तुकोबारा सांगतात की बाबा आमची माझी वाणी आहे. माझी वाणी एवढी अनावर झाली आहे काहीही घ्यायला तयार. माझी मद झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. म्हणून महाराज आम्ही भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना त्या भक्तीचा गदारोळ करत असताना कुठल्याही प्रकारचा संकोच बाळगत नाहीत. किंवा आम्हाला त्या भगवान परमात्म्याचं नाव घेताना लाज देखील वाटत नाही. कारण काही लोक देवाचं नाव घ्यायला भजन करायला कीर्तनात उभा राहायला टाळ घेऊन उभा राहायला हरिपाठात उभा राहायला दिंडीत पावल्या खेळायला लाजतात. जिथं लाजावं तिथं वाजवी टाळी लाज वाटे वाजवी टाळी लाज वाटे वाजवी टाळी लाज वाटे वाजवी टाळी लाज वाटे हात हसोनी हात फळी वाजवी टाळी लाज वाटे
वाजविता टाळी हातावरी हात आपणीच टाळी वाजविता टाळी लाज वाटे वाजविता टाळी हातावरी हात हसोनी हातोफळी वाजविता टाळी लाज वाटे हातावरी हात आसो हसोनी हातोफळी आसोने हातोफळी वाजविता वाजविता टाळी लाज वाटे. कथेमध्ये कीर्तनामध्ये टाळी जर वाजवा म्हटलं तर माणसाला लाज वाटते. पण जिथं वाजू नये तिथं आत टाळी वाजल्याशिवाय राहत. जे करू नका म्हटलं ते जीव माणूस केल्याशिवाय राहत नाही. जे खाऊ नका ते खाल्ल्याशिवाय राहत नाही. जे पिऊ नका ते पेल्याशिवाय राहत नाही. जे करा म्हटलं ना ते माणूस कधी करत नाही. महाराज जगद्गुरु तुकोबराय नाथ महाराज सर्व संत मंडळींना भगवान परमात्म्याचं नाव आपल्याला घेण्यासाठी पाया पडावं लागलं. लागोनिया पाया करे टाळी बोला मुखी नाम. भगवान परमात्म्याचं नाव घ्या रे बाबा, घ्या रे बाबा. पण घेतलं नाही. मग काय झालं महाराज? नाथ महाराजांनी जरा सर प्रखड भाषेमध्ये जरा बोललेले आहेत नाथ महाराज. अरे देवाचं नाव तुझ्या मुखामध्ये येत नाही ना याचं कारण आहे. म्हणजे काय कारण आहे? अरे तुझी माय भूतापाशी गेली होती. नाथ महाराज म्हणतात मी हरी नये मुखाची अरे मोडा 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 काय माय गेली होती भूतापाशी हरी नये मुखाची अरे बुढा हरी नये मुखाची अरे बुढा हरी नये मुखाची अरे बुढा सटवी नानेला कैसा नाही सटवी नानेला कैसा नाही नेला कैसा नाही सटाविने नेला कैसा नाही भक्ती विना पशु कशाची वाढला भक्ती विना पशु कशाची वाढला सटवीना नेला कैसा नाही सटवीना नेला कैसा नाही सटवीने नेला कैसा नाही सटवीने नेला कैसा नाही. नाथ महाराज म्हणतात काय माये गेली होती भूतापाशी हरी नये मुखाशी अरे मुढा. अरे तुला सटवीनं कसं नेलं नाही? कशाला ठेवलंय तुला इथं? तुझ्या मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नावच येत नाही तर तू इथं राहतो तरी कशाला? भगवान परमात्म्याचं नाव मुखात येण्यासाठी अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं त्यावेळेस भगवान परमात्म्याचं नाव मुखामध्ये येतं किंवा भगवान परमात्मा आपलासा होतो. मग तुकोबराय तुम्ही ज्या भगवान परमात्म्याच्या नावाचा गदारोळ करणार आहेत त्या भगवान परमात्म्याचा गदारोळ करत असताना कसा करणार आहेत? तुकोबराय म्हटले आमच्या इच्छेला जसं वाटलं तसं आम्ही त्या भगवान परमात्म्याच्या नावाचा गदारोळ करू. कसा करू, कुठे करू आणि किती करू? आपुली इच्छे करू गदारोळ कधी मधी नाही भोगू सर्व काळ. कुठल्याही काळामध्ये असू द्या, भूतकाळ असो, भविष्यकाळ असो, वर्तमान काळ असो, तिन्ही काळामध्ये आम्ही भगवान परमात्म्याच्या नावाचा गदारोळ करणार आणि त्या गदारोळाचा आनंद आम्ही उपभोगणार. अभंगाचा सरळ भावार्थ आपल्या समोर मांडलेला आहे. आपुलिया इच्छे करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुखे मनवोनी चिंता नाही आम्हा दासा न भिऊ गर्भवासा. जन्म घेता एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे गोड भजन करा. सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचे. हात जोडून विनंती आपल्याला 1-2 मिनटं भगवान परमात्म्याचं भजन होईल, विठोबा कोणी भजन होईल. सर्वांनी एक हातवर करा. महिला पुरुष मंडळी मगाशी केले तसे जरा वाजू द्या, बांगड्या वाजू द्या. हातवर करा, हातवर करा. ज्याला जे हातवर करणार नाही त्याला उद्या सकाळी काय झालं तर माझ्यावर जिम्मेदारी घालायची नाही. हां, अजून 10 मिनटं माझ्याकडे शिल्लक आहेत. कोजागौरी पौर्णिमा आहे आज. अभंगाचा भावार्थ आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे मी. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे जोरात हात करा.
हा विठोबा रखुमाई टाळी 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 हवा 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 वा वा धन्यवाद. आपुले इच्छे करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुखी मनवोनी चिंता नाही आम्हा दासा न भिऊ गर्भवासा जन्म घेता. महाराज या सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त झाल्या. भगवान परमात्मा भोळा आहे, भाविक आहे, जुनाट आहे, चांगला आहे. आम्हाला कळालं तुमचा भगवान परमात्मा तुमचा सर्व गुण संपन्न आहे, सर्व शक्तिमान आहे. तुमच्या इच्छेप्रमाणे तुमचा भगवान परमात्मा होतो. आणि मग असं सगळं केल्याच्या नंतर याचा फायदा काय आहे महाराज? तुका म्हणे तुका म्हणे तुका तुका म्हणे आम्हा देवाचा सांगात नाही विसंबत इरेरा मनवोनी चिंता नाही आम्हा दासा न भिऊ गर्भवासा जन्म घेता. माझी संक्षिप्त वेळ संपलेली आहे. आज या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायचा अभंगावर बोलत असताना ज्यांनी खरं पाहिलं तर माझा एवढा अधिकार नाही आहे यांच्यासमोर मी कीर्तन करावं, एवढा मोठा मी वक्ता नाही आहे. पण हे जे टाळकरी माझ्या कीर्तनासाठी उभं राहिलेत, आमचे वैष्णव टाळकरी जिजा असतील, गुरुजी असतील, पांडुरंगभाऊ असतील, महाराज रामेश्वर महाराज असतील, सगळेच शत्रुघ्न महाराज वगैरे सगळेच महाराज मंडळी, आमचे भोसले महाराज आहेत, पांडुरंगबाबा गोळेगावकर आहेत, त्याचबरोबर आमचे मित्र सुनील महाराज नवघरे आहेत, तात्या आहेत, भागवत महाराज आहेत, माऊली महाराज आहेत, एकूण प्रल्हादाब आहेत. हे सर्व मंडळी एक ज्ञानी माणसं आहेत. पण ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली हे चोज करुणी माऊली रिघे जेवी बालक बापाची ताटी रिघे आणि बापाची जेवू लागे. मग बापानं त्याचं गोड कौतुक करावं. ह्या न्यायाप्रमाणे तुमच्यासमोर वेडीवाकडी सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सेवेसाठी गेली काही दिवस माझ्या संपर्कामध्ये समजा सर्व ग्रामस्थ मंडळी आहेतच, पण प्रामुख्यानं जे तरुण मंडळीचा आता सप्ताहामध्ये जिचा सहभाग वाढतो आहे आणि हा सहभाग वाढावा हे माझी वैयक्तिक म्हणजे माझी इच्छा आहे. आणि मगाशी तात्यानंही बोलून दाखवलं की बाबा हा सप्ताह कमीत कमी तरुण मंडळीच्या हातामध्ये गेला पाहिजे. तात्या मगाशी त्यांच्या घरात चहा पेत बसलो होतो आम्ही, त्यावेळेस तात्या बोलले की बाबा पण हे जे तरुण मुलं आहेत यांनी एकत्रित यावं, हा परमार्थ चालवावा. कारण बाबा हो ही मागची पिढी जाणार आहे, पण हे संस्कार टिकवायचे तुम्हाला. म्हणून तुम्ही या धर्मकार्यामध्ये येणं गरजेचं आहे. ते आमचं सर्व मित्रमंडळ आहे, ते एक शंभू मित्रमंडळ म्हणून आहे. सर्व त्या मंडळाचे कार्यकर्ते आहेत, सर्व तरुण मुलं आहेत. एकदा त्या मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मंडळ ही चालायला आणि मंडळातले पोरं चांगल्या कामात घेऊन यायला अध्यक्षही तसा खंबीर लागतो. तसे अध्यक्षही त्या मंडळाचा खंबीर आहे. हां, दमदार माणूस आहे अध्यक्ष. दिसायला काडी आहे, हां, पण आयटम बॉम्ब आहे. हां, दिसायला काडी आहे. हां, त्या अध्यक्षासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमचे अतुल राजे आर्दड यांनी मला फोन केला आणि सांगितलं अनिल महाराज यावर्षी सप्ताहामध्ये तुमची कीर्तन सेवा झालीच पाहिजे. आणि आमच्या सर्व तरुण मंडळीचा आग्रह होता, सर्व तरुण मुलांनी आग्रह धरला होता की बाबा अनिल महाराज तुमची सेवा बरेच वर्ष झाले सप्ताहात झाली नाही, यावर्षी तुमची सेवा झाली पाहिजे. त्या सर्व तरुण मंडळीचे मी आभार मानतो की तुम्ही मला सेवा करण्याची संधी दिली. सर्व टाळकरी महाराज मंडळी माझ्या सेवेसाठी उभा राहिलेत. आणि सर्वात महत्त्वाचा, सर्वांचा प्राण, सर्वांचा जीव ज्यांच्या बोटात फिरतो ते आमचे कोकेश्वरी साऊंड सिस्टीमचे बाळूभाऊसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हां, कारण महाराज ते बटन फिरलं, इकडं मसारा वाढायची का वघार वाढायचं हे तिकडे, हां, का कोकिळा आरडायची तिकडं ते लय मोठं क्षेत्र आहे महाराज. त्या क्षेत्रामध्ये आमचे बाळूभाऊ प्रवीण आहेत. बाळूभाऊ तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद. आमचे सर्व गावकरी मंडळी तुम्हालाही मनापासून धन्यवाद. काही जर माझी चुकी झाली असेल, वेडावाकडा शब्द जर गेला असेल, कोणाचा अंतकरण दुखवलं असेल तर आईवडील या नात्यानं मला क्षमा करावी. या ठिकाणी माऊलीचं भजन नाही ना.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर